नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे ज्यांच्याकडे तुमच्याकडे जर सीएससी आयडी असेल आणि सीएससी अंतर्गत तुम्ही ऑनलाईन जर काम करत असाल तर त्याच्यासाठी सीएससी साठी एक मोठा आता योजना आलेली आहे. योजना म्हणण्याच्या ऐवजी एक टाईप झालेला आहे. तर कुणाचा झालेला आहे? सीएससी आणि जिओ यांच्यामध्ये बिझनेस पार्टनरचं साईन झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मग आता सीएससी सेंटरवरून तुम्ही जिओच्या सर्व्हिसेस काय असतील ते देणार आहोत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही पाहू शकता की जिओ इयर फायबर असेल, घरोघरी वायफाय जे काही म्हणतो आपण त्याला इयर फायबर, ते देऊ शकता तुम्ही. तिथं बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या सेंटरवरून सिम कार्ड सुद्धा त्यांना वाटप करू शकता. त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला जिओ पॉज पाहिजे होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला बॅलन्स टाकावं लागायचं, पण आता तो नाहीये. आता डायरेक्टली तुम्ही तुमच्या सीएससी वरून डायरेक्टली सिम कार्ड सुद्धा जनरेट करू शकता. तुमच्या मोबाईलचं रिचार्ज सुद्धा तुम्ही जिओ जे काही रिचार्ज असतील ते जिओचे रिचार्ज सुद्धा तुम्ही तुमच्या आयडी वरून करू शकता. आणि त्यानंतरही पाहिलं तर जिओ भारत जे फोन आहेत, म्हणजे जिओचे जे काही कीपॅडचे फोन आहेत ते सुद्धा तुम्ही तुमच्या सीएससी आयडी वरून आता सेल करू शकता. आणि त्याच्यामध्येच संपूर्ण या प्रोसेसमध्ये तुम्हाला प्रत्येक ह्याच्या वेळेस कसं कमिशन मिळणार आहे ते सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते सर्व्हिस कशी ऍक्टिव्हेट करायची तुमच्या सीएससी आयडी वरून ते सुद्धा सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये गेल्याच्या नंतर इथं सीएससी लॉग इन किंवा डिजिटल सेवा असं तुम्हाला सर्च करायचं आहे. इथं तुम्हाला सीएससी लॉग इन किंवा लॉग इन असं दिसेल, त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा सीएससी आयडी आणि पासवर्ड आणि खाली कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. आपला सीएससी आयडी टाकलेला आहे, पासवर्ड पण टाकलेला आहे. कॅप्चा टाकून खाली साइन इन वर क्लिक करून घ्यायचं आहे. साइन इन वरती क्लिक केल्यानंतर तुमचं सीएससीचं जे काही प्रोफाईल असेल ते सीएससीचं प्रोफाईल तुमचं आयडी ओपन होईल. ओपन झाल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता की न्यू फीचर्स आहेत, त्याच्यावरती लीडरवरती ते पाहायचं असेल ते पाहू शकता. त्यावरती क्लिक करून, नसेल तर खाली इथं सर्च ऑप्शन आहे किंवा थोडंसं खाली घेतल्यानंतर न्यू सर्व्हिस इथं पाहू शकता. तुम्ही इथं न्यू सर्व्हिसचा जो काही हा ऑप्शन दिसत आहे त्याच्या खाली सर्व्हिस दिसत आहे डिमॅट, आणि इथं पाहू शकता जिओ सर्व्हिसेस हे दिसत आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला पाहू शकताय तुम्ही की वेलकम टू युअर टेलिकॉम डिजिटल सर्व्हर पोर्टल. याच्यावरती आल्यानंतर इथे साइन इन विथ सीएससी कनेक्ट यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर परत तुम्हाला कंटिन्युअस ॲज विचारलं जाईल आणि डू यू ऑथराइज जिओ रिचार्ज म्हणजे केले जास्त तुम्ही येस करून इथं पुढे जायचं आहे. येस केल्याच्या नंतर तुमच्या समोर तुमचं जे काही डिजिटल सेवा मार्फतचं जिओ तुम्हाला सर्व्हिस देणार आहे ते इथं दाखवलं जाईल. इथं तुमचं प्रोफाईल आहे उजव्या बाजूला, तिथं चेक करून तुम्ही त्या चिन्हावरती करू शकता. लॉग आउट करायचं असेल तिथून करू शकता. याच्यामध्ये इथे डॅशबोर्ड आहे, खाली ऑर्डर ऑप्शन आहे. ऑर्डरवरती तुम्ही पाहू शकता. डॅशबोर्डवरती केल्यावर आपला सध्या डॅशबोर्ड आहे. ऑर्डरवरती आपण कुठलीही ऑर्डर केलेली नाहीये म्हणून सध्या इथं ऑर्डर आपली काहीच दाखवत नाही. तुम्हाला इथं पण पाहू शकता इथं काहीच की म्हणजे एंट्री आत नाही, आपण आता सध्याच लॉग इन केलेलं आहे. त्यानंतर इथं तुम्ही सर्च मध्ये जिओ रिचार्ज सर्च करू शकता. त्यावरती सर्च केल्यावर इथं तुम्ही जिओ रिचार्ज वरती क्लिक करू शकता किंवा वरी जे काही ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला जे सर्व्हिस पाहिजे त्यावरती क्लिक करू शकता. इथं नंतर मग आणखी परत आपल्याला जर पाहिलं तर जिओ रिचार्ज इथं सुद्धा क्लिक करून तुम्ही ते करू शकता. इथं रिचार्ज आपण टाकून कसं कमिशन आहे ते सुद्धा इथं सर्कल वाईज तुम्हाला पाहायला मिळेल. इतर उदाहरणादाखल आपण एक आपला नंबर टाकू आणि आपल्याला काय काय दाखवतं किंवा प्लॅन कसे असतात, कोणते प्लॅन असतात ते बघा. नंबर टाकल्याबरोबर तुमचे प्लॅन संपूर्ण इथं त्या नंबरला जेवढे लागू आहेत तेवढे प्लॅन आलेले आहेत. त्याच्यामध्ये पॉप्युलर प्लॅन आहे त्याच्यामध्ये, किंवा फिल्टर सुद्धा तुम्ही लावून तुमचं प्लॅन चेंज करू शकता. कशा पद्धतीने करायचं आहे. तुम्हाला डाटा पॅक पाहिजे असेल 1.5 GB पर दिवसाची, 2 GB, 2.5 GB, 3 GB किंवा अनलिमिटेड, किंवा व्हॅलिडिटी वाईज पाहिजे असेल 10 ते 30 दिवस म्हणा, किंवा अॅन्युअल किंवा 31 ते 300 दिवस, किंवा प्राइस वाईज पाहिजे असेल, किंवा ओटीटी प्लॅन, याच्या अनेक प्रकारचे आहे. त्याच्यावरती तुम्हाला फिल्टर लावायचं आहे. फिल्टर लावल्याच्या नंतर व्हॅलिडिटी वाईज आपण जर पाहिलं तर अॅन्युअल प्लॅन मध्ये क्लिक करून घेऊ. आपला फिल्टर करून घ्यायचा आहे. त्यानंतर मग खाली पाहू शकता 3599चा प्लॅन आलेला आहे. किंवा वेगळं फिल्टर लावायचं असेल तर तुम्ही वेगळं फिल्टर सुद्धा लावू शकता आणि त्यावरती तुम्ही इथं प्लॅन पाहू शकता. किंवा इथं खाली जर पाहिलं तर इथं पॉप्युलर प्लॅन आहेत किंवा डाटा प्लॅन सुद्धा खाली दिलेले आहेत. इथं पाहू शकता की ह्याच्यामध्ये पहा इथं डाटा प्लॅन आहे, ट्रू 5G अनलिमिटेड प्लॅन आहे, गेमिंग आहे, स्मार्टफोन आहे, ट्रू अनलिमिटेड अपग्रेड आहे. त्यानंतर मग इयरली प्लॅन आहे, त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट प्लॅन आहे, जिओ भारत आहे, जिओ फोन आहे, इंटरनॅशनल रोमिंग आहे, त्यानंतर ISD टॉपअप, ऑल प्लॅन ह्याच्यामध्ये इथे दिलेले आहेत. तुम्हाला कोणता प्लॅन पाहिजे आपण जर इयरलीचं बघून उदाहरणार्थ कमिशन पाहण्यासाठी पाहू आपण. इथं इयरलीचा प्लॅन निवडायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला कोणता प्लॅन पाहिजे त्याच्यावरती क्लिक करून खाली रिचार्जवर
जे काही ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. आपण इथं पाहू शकता की इयरलीचा हा 2 प्लॅन आहे, 3599 आणि 3999. ह्याच्यामध्ये जे काही सबस्क्रिप्शन आहे ते इथे वन मोर बेनिफिट आहे ते 3999 मध्ये आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला इथं दिसेल बघा, हे का इथं फॅम कोड आहे, जिओ एअर क्लूड आहे, नंतर जिओ हॉटस्टार आहे आणि जिओ टीव्ही हे 4 आहेत. तिथं फक्त 3च आहेत. त्यावरती रिचार्जवर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन दाखवला जाईल. इथं तुमचा जो काही CSC आयडीचा पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट करून पेमेंट करू शकता. इथं पाहू शकता की तुम्ही 3999चा प्लॅन जे आहे तुम्हाला 3945 रुपये 86 पैसे, म्हणजे जर पाहिलं तर अच्छा कॅल्क्युलेशन आपण ओपन करून बघू. आपण कॅल्क्युलेटरवर सुद्धा इथे करू शकतो बघा. 3999चा प्लॅन 3945 म्हणजे 46 धरा, म्हणजे आपल्याला 53 रुपये एका रिचार्ज मागं कमिशन मिळत आहे. ते तेवढ्यावरची असं कमिशन ह्या पद्धतीनं तुम्हाला मिळणार आहे. हे फक्त रिचार्ज संदर्भातील आहे. त्यानंतर अनेक ह्याच्यामध्ये दुसरं जर पाहिलं त्याच्यामध्ये तर होणार आहे. त्याच्यामध्ये जिओ एअर 5ची सर्व्हिस येणार आहे, सिम लीड जनरेशन आहे, जिओ भारत सुद्धा रिचार्ज येणार आहे त्याच्यामध्ये. आता फक्त जिओ रिचार्जची सर्व्हिस लाईव्ह झालेली आहे, त्या पण सर्व्हिस लवकरच लाईव्ह होतील. लाईव्ह झाल्यानंतर त्याचं सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या चॅनेलवरती मिळणारच आहे. तर आता सध्या फक्त तुमचं प्रोफाईल अशा पद्धतीने अपडेट करून तुम्ही घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं संपूर्ण ही प्रोसेस आहे. या प्रोसेस पद्धतीनं तुम्ही तुमचं जे काही सर्व्हिस असतील जिओ मार्फतचे ते सर्व्हिस तुम्ही कंप्लीट करून घेऊ शकता. सध्या फक्त जिओ रिचार्जची आहे, परंतु या सर्व्हिस ज्या काही जिओ एअर फायबर असेल, सिम लीड असेल किंवा जिओ भारत फोन असतील, ते संपूर्ण भारत जिओ फोन असणार आहे, ते संपूर्ण तुम्ही याच पोर्टलवरून विक्री करू शकणार आहात, सर्व्हिस देऊ शकणार आहेत. अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती. ही नवीन सर्व्हिस CSC पोर्टलवर आलेली आहे. तुमच्या CSC बांधवांना हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा मिळेल आणि कमिशन तेही जास्तीत जास्त कमवू शकतील. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.